जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखे सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासतो आणि समर्थांना त्या श्लोकामध्ये काय आपल्याला सांगायचं आहे ते आपण पाहतो. त्यातून आपल्याला बोध मिळतो, आपल्याला त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवता येतं. शेवटी संतांची जी भूमिका आहे आपल्याला एखादी गोष्ट सांगण्यामागची, ती हीच आहे की आपलं मन शुद्ध असावं आणि आपलं आचरण शुद्ध असावं. कारण शुद्ध जर मन असेल तर त्या शुद्ध मनाच्या योगाने भगवंत आपल्या अंतरामध्ये प्रकट होतो. आज अभ्यासासाठी आपण 62वा श्लोक घेतलेला आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग समर्थांना काय सांगायचे ते आपण बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया आपण. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. निजध्यास म्हणजे काय? ध्यास म्हणजे आपल्याला भगवंताचं जे अनुसंधान असतं, भगवंताचा जो ध्यास आपल्याला लागलेला असतो किंवा आपण दिवसभर सदैव त्याच्या चिंतनामध्ये असतो, त्याला समर्थांनी निजध्यास असं म्हटलेलं आहे. की आपल्याला एखाद्या गोष्टीचं सतत मनामध्ये तोच विचार असतो किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण सतत चिंतन करतो, त्या गोष्टीचा जणू काही आपल्याला ध्यास लागतो. तसा जेव्हा आपल्याला भगवंताचा ध्यास लागतो, भगवंताचं चिंतन आपण दिवसभर करतो किंवा मनाची अशी एक एकाग्रता अवस्था असते की ज्या वेळेला आपण आपली पूर्ण वृत्ती एकाग्र होते भगवंताच्या ठिकाणी, त्यावेळेला आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव येतो आणि त्याला समर्थांनी निजध्यास असं म्हटलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. तुटोनी गेला म्हणजे काय? तर अनुसंधान भंग पावणे किंवा ध्यास तुटणे, एकाग्रता भंग पावणे, खंड होणे एखाद्या गोष्टीमध्ये, क्षीण होणे एखादी गोष्ट. कशामुळे हे झालं? तर मागच्या श्लोकामध्ये जे आपण बघितलं की जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. म्हणजे जर आपण वाद विवाद केला तर आपल्या अंतरामध्ये शोक प्रकट होतो,
अस्वस्थता येते, अस्थिरता येते मनाला. आणि जेव्हा आपण वादविवाद करतो त्यावेळेला काय होतं, तर निजध्यास तो सर्व तुटोनी गेला असं समर्थ माऊली म्हणते, की ज्या वेळेला मनुष्य वादविवादामध्ये अडकतो, म्हणजे संवाद म्हणजे परमेश्वराविषयीचा केलेला संवाद आहे किंवा त्याचं गुणवर्णन आहे किंवा चरित्र वर्णन आहे किंवा त्याच्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याला संवाद असं म्हणतात, सुखसंवाद असं म्हणतात. पण ज्यावेळेला आपण वादविवाद घालतो, त्यावेळेला आपलं जे भगवंताचं अनुसंधान असतं, ते भंग पावतं. म्हणून निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, असं समर्थ माऊली म्हणते. पुढे दुसऱ्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात, की बळे अंतरी शोक संताप ठेला. बळे म्हणजे बळजबरीने, ताकदीने. काय होतं, अंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये, मनामध्ये, अंतरामध्ये. शोक संताप ठेला. शोक म्हणजे दुःख आणि संताप म्हणजे राग किंवा क्रोध, अशांतता. ठेला म्हणजे स्थिर होणे. म्हणजे ज्या वेळेला आपण व्यर्थ अशा चिकित्सेमध्ये, व्यर्थ वादामध्ये अडकतो, त्यावेळेला आपलं भगवंताचं अनुसंधान खंडित होतं आणि आपल्या अंतरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये शोक आणि संताप हे बळजबरीने शिरून ते तिथे स्थिर होतात. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ असं आपल्याला सांगतात, की सुखानंद आनंद भेदे बुडाला. भेदे म्हणजे मतभेद, बुडाला म्हणजे नष्ट होणे. आणि मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. निश्चय म्हणजे दृढ श्रद्धा, विश्वास. खेदे म्हणजे काय, की दुर्दैवाने. उडाला म्हणजे उडून जाणे किंवा लोप पावणे. म्हणजे याचा आपण सरळ अर्थ बघूया, की ज्यावेळेला आपण वादविवाद करतो, तेव्हा आपला भगवंताच्या बरोबरचा जो असलेला अनुसंधानाचा भाग आहे किंवा निजध्यास ज्याला समर्थाने म्हटलेलं आहे, तो भंग पावतो. आपल्या मनामध्ये अस्वस्थता उत्पन्न होते, आपल्या मनामध्ये अस्थिरता उत्पन्न होते. आपल्या मनामध्ये जे एरवी चालणारं भगवंताचं चिंतन आहे किंवा अनुसंधान आहे, ते खंड पावतं, ते तुटतं. अनुसंधान खंड पावलं, की मनामध्ये बळजबरीने किंवा ताकदीने शोक म्हणजे दुःख आणि संताप म्हणजे राग किंवा क्रोध, अशांतता बळजबरीने प्रवेश करते आणि तिथे स्थिर होते. मतभेद झाल्याने मनाची आनंदी आणि समाधानी अवस्था भंग पावते. ते जे सुख आहे ते लोप पावतं. समाधान भंग पावतं. मनाचे समाधान भंग पावले, की मग मनुष्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची जी आस्तिक्य बुद्धी असते किंवा श्रद्धा असते, निष्ठा असते, ती पूर्णपणे उडून जाते, नष्ट होते, ढळते. आणि म्हणून या श्लोकामध्ये समर्थांनी अप्रत्यक्षरित्या मनाला हे समजावलेलं आहे किंवा सुचवलेलं आहे, की हे मना, तू व्यर्थ अशा वादविवादामध्ये अडकू नकोस. तू जर वादविवादामध्ये पडलास तर काय होईल, हे समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलंय, की निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. वादाच्या नादी लागल्याने आपलं चित्त दुश्चित्त होतं. आपलं मन भ्रमित होतं. मनाची भ्रमित अशी अवस्था होते. तर दुश्चित्त झालेल्या आणि मनाच्या अशा भ्रमित झालेल्या अवस्थेमध्ये आपलं अनुसंधान भंग पावतं. मनाची एकाग्रता लोप पावते. भगवंताचं जे अखंड चिंतन आपल्या मनामध्ये चालू असतं ते भंग पावतं. म्हणजे जसं हातामध्ये पतंगाची दोरी आहे, म्हणून आपण काय म्हणतो, की पतंग माझ्या हातात आहे. पण ती दोरी सुटली की पतंग सुटला. तसं अनुसंधान ही दोरी आहे. म्हणजे जेव्हा आपण नाम घेतो, त्यावेळेला भगवंत आपला असा असतो. ज्यावेळेला आपण वादविवादामध्ये अडकतो, त्यावेळेला आपल्याला अर्थातच त्यावेळेला नामाचं विस्मरण होतं आणि ज्यावेळेला नामाचं विस्मरण होतं, त्याचा अर्थ असा आहे, की अनुसंधानाची दोरी सुटली. ती दोरी सुटली की भगवंत सुटतो. त्यामुळे भगवंत तिथे प्रकट होऊ शकत नाही. आता बघा, की वृत्ती ही सूक्ष्म आहे, भगवंतसुद्धा सूक्ष्म आहे. त्यामुळे आपली जर वृत्ती भगवंताकडे वळवली, तर ती भक्ती होते. आणि त्या भक्तीतून आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, जे शाश्वत आहे. ते विषयावर अवलंबून नाही आहे. पण ती जर वृत्ती भगवंताकडे वळण्याच्या ऐवजी वादविवादामध्ये अडकली, तर भगवंताचं अनुसंधान भंग पावून
जो काही आनंद त्यातून मिळणार असतो तो नष्ट होतो. अनुसंधान चुकलं की मनामध्ये दुःख, अशांतता, अस्थिरता, अस्वस्थता, क्षोभ हे बळजबरीने प्रवेश करतं आणि तिथे स्थिर होतं. म्हणजे भगवंत सत्वगुणामध्ये रमतो असं महाराज म्हणतात. वादविवाद करणे किंवा वादविवाद करायची आवड असणे हे तमोगुणाचं लक्षण आहे. जिथे तमोगुण आहे तिथे भगवंत प्रकट होऊ शकत नाही. तमोगुण मनामध्ये अस्वस्थता, अशांतता, अस्थिरता, अशुद्धता उत्पन्न करतो. जिथे मनाचा भाव शुद्ध नाही, जिथे तमोगुणाचा प्रादुर्भाव आहे, तिथे शुद्ध भगवंत परमात्मा येऊ शकत नाही. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की बळे अंतरी शोक संताप ठेला. म्हणजे जिथे तामसिक वृत्ती आहे तिथे मनामध्ये किंवा अंतरामध्ये, अंतःकरणामध्ये अशांतता, क्षोभ, राग, क्रोध, अस्वस्थता, अस्थिरता बळजबरीने प्रवेश करतात आणि तिथे स्थिर होतात. त्यामुळे जी व्यक्ती सतत वादविवाद करत असते, जी व्यक्ती सतत वादामध्ये अडकलेली असते, ती व्यक्ती आपल्याला अशांत, असमाधानी, दुःखी, अस्थिर, तामसी अशी आढळते. तिच्यामधली शांतता, स्थिरता, स्वस्थता, समाधान हे लोप पावलेलं असतं, भंग पावलेलं असतं. अशा व्यक्तींना कधीही भगवंताकडून जो आनंद येतो, जे समाधान येतं, ते अशा व्यक्तींना कधीही प्राप्त होऊ शकत नाही. अशा व्यक्तींना कधीही सुख मिळत नाही. मन हे सदैव अशांत आणि अस्थिर, अस्वस्थ राहतं. आणि अशा मनाच्या अवस्थेचं वर्णन करताना तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की सुखानंद आनंद भेदे बुडाला. भेदे म्हणजे मतभेद. म्हणजे ज्या वेळेला मतभेद असतात, ज्या वेळेला वादविवाद होतात, त्यावेळेला त्या मनुष्याच्या अंतरामध्ये अशुद्धता, अस्वस्थता, अस्थिरता, दुःख, तामसी वृत्तीचा प्रादुर्भाव होतो. अशा व्यक्तीचा आनंद आणि समाधान भंग पावतं, लोप पावतं, नष्ट होतं. सतत मतभेद व मत्सरग्रस्त असूयेने किंवा त्या भावनेनी सतत दुसऱ्याला त्रास दिल्याने, दुसऱ्याचं वाईट चिंतल्याने, त्याच्याशी वाईट वागल्याने, त्याला दूषणं दिल्याने, वाद घालत राहिल्याने मनाची सुखाची आणि समाधानाची अवस्था नष्ट होते. त्या व्यक्तीला असलेलं समाधान भंग पावतं. त्यामुळे जी व्यक्ती सतत वादविवाद करत राहते, जिच्यामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव आहे, जिची शांतता किंवा समाधान भंग पावलेलं आहे, आनंद लोपलेला आहे, मनामध्ये दुःख आहे, अशांततेने, अस्वस्थतेने, बळजबरीने मनामध्ये प्रवेश केला आहे, तर अशा व्यक्तीच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, अंतरामध्ये भगवंत निवास करू शकत नाहीत. आणि अशा व्यक्तीचं अनुसंधान चुकल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये जी भगवंताविषयीची श्रद्धा आहे ती पूर्णपणे उडून जाते. आणि याचंच वर्णन करताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते की निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ.